दहिसर संघ 3, 4, 5 एप्रिलला तिकडे मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळेल. पण पप्पू कांबडी हे नाव आम्ही विसरणार नाही आहे. काय नाईट माझी स्पर्धा गाजवलाय, दव पडत होतं पण पप्पू कांबडी नावाने आम्हाला गाजवलाय. काय स्पर्धा खेळ 25 जानेवारीच्या रात्री आणि 26 जानेवारीच्या पहाटे काय गेम बघितलाय हो. BSc MSc व्हायचं आणि केमिकलने कसं खेळायचं ही तुमची बॅटिंग. हा निश्चित ओव्हर टू संतोष. धन्यवाद. नवीन मॅच अगदी क्वालिफाईड मॅच असणार आहे. टॉप 8 मध्ये जाण्यासाठी हा मुकाबला. आणि पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं अप्रतिम सामन्याची सुरुवात. इथं मात्र पहिला चेंडू जर पाहिला तर सुरेख अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता परंतु चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि रन्स मिळणार नाहीये. एका बाजूला निशांत चुरी, दुसऱ्या बाजूला दीपेश आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये गॅप खेळण्याचा प्रयत्न परंतु पहा चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच अर्चू होता. हर्षद आपल्याला पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्ररक्षण करताना चेंडूला अडवलं गेलं. आणि यामधून जर पाहिलं तर धावसंख्या ही मात्र सिंगलने वाढली जाईल. पहिले धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेसाठी कालच्या दिवसात देखील आपण पाहिले अफाट गर्दी या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळाली. दरवर्षी तीच स्पर्धा. प्रत्येक या स्पर्धेमधून एक हेतू असतो. यावेळेस जर पाहिलं तर चेंडू निघून जाईल. 1+4 5 धावा या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावा या बहाल केल्या आहेत मी खऱ्या अर्थाने म्हणेन तर ओव्हर थ्रोच्या रूपाने या धावा 4 एक्स्ट्रा मिळतील. आणि एकंदरीत धावांचा विचार केला तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 6 धावा. इथून जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर बॅकअपला येणं खूप गरजेचं आहे. ते बॅकअप नव्हतं आणि त्याच कारणामुळे ही 5 धावा इथे खर्च झाल्या आहेत. 7 धावा 6 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. निशांत चुरी आणि दुसऱ्या बाजूला दीपेश गोलंदाजी ट्रॅकवर. इथून जर पाहिलं तर मिस्टर हर्षद आपल्याला पाहायला मिळेल. इथून हा चेंडू डिक्लेअर झोनकडे सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. आणि आपण पाहताय धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान प्रेझेंट. अगदी ही स्पर्धा धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2025 चं हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचा एक हेतू आपण नक्कीच नेहमीच पाहतोय. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर काही ना काही नवीन. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पहिल्या वर्षामध्ये आपण गोरगरिबांना जे अन्नधान्य वाटप केलं होतं 2 वर्ष सलग हे वाटप आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर शिक्षणाची जी मुलं आपण पाहिली ज्यांना शिक्षणाची आवश्यकता आहे, ज्यांना खर्च करण्यासाठी नक्कीच काही आर्थिक मदत लागली, ती मदत आतेश राऊत यांच्या नक्कीच मदतीने आपल्याला पाहायला मिळाली. आणि यंदाचं जो वर्ष आपण पाहतोय खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा वर्ष अगदी आपल्या एका गावामधील एक असा व्यक्ती आहे ज्याची ट्रीटमेंट खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. तो खर्च उचलू शकत नाही आणि ही जिम्मेदारी जी आहे ही जिम्मेदारी पूर्ण आतेशदादा राऊत यांच्याकडून घेतली गेली. आणि साहेबांचं त्यांच्यावर असलेला हात मी खऱ्या अर्थानं म्हणेन की हे हात खऱ्या अर्थाने असंच राहू द्या. असंच कार्य नक्कीच आतेश राऊतकडून होईल. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय आज ग्रामपंचायतच्या कमिटीवर आहे आणि त्यांच्याकडून खूप चांगलं कार्य या ठिकाणी केलं जात आहे. असेच आमचे आतेश राऊत या ठिकाणी. मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर नक्कीच दीपक संके सरांना बोलवीन. 1 मिनिट बघूया. रियान सिद्दकी आमच्या साहेबांचं पुष्पवृष्ट. साहेब बघा तुमचं एक माणसाचं प्रेम असतं ना की माझा आयकॉन कोण असायला पाहिजे की खरोखर तुमची प्रेरणा ही यंगस्टरला धर्मी करते. आणि बघा एक असा घराणा आहे जो सर्वस्व दिघे साहेबांच्या आयुष्याची प्रगतीत राहिला. आजपासून त्याच्या वडीलधारापासून येणारा प्रत्येक युवक हा आमच्या धर्मवीर प्रतिष्ठानाशी जुडला जातोय असं आपण बघत आहात. सिद्दीकी फॅमिली ही तुम्हाला पाहायला मिळते आणि आवर्जून प्रेम त्यांचं या धर्मवीर प्रतिष्ठानावर बघायला मिळते. अतिशय मोठी मॅच तुम्हाला मिळाली. दहिसर संघ हा देखील नावाजलेला संघ 3, 4, 5 एप्रिल या तारखेला दहिसरमध्ये स्पर्धा आपण बघणार आहोत. एक मोठी स्पर्धा. गतवर्षी देखील खूप मोठी स्पर्धा बघितली आणि त्या स्पर्धेचं एक मोठं चित्र एका वडिलांनी एका मुलाला दिलेल्या त्या प्लॅस्टिकच्या पिशवीतले पैसे आणि तो खेळाडू इथे बॅटिंग करतोय. नक्कीच निशांत चुरी ज्याच्या वडिलांनी अगदी आपण पाहतोय पॉकेट वापरत नव्हता परंतु खिशातनं पैसे काढून दिलं, आपल्या मुलावरचं प्रेम दर्शवलं आणि तेच आपल्याला प्रेम दहिसरच्या मैदानावर पाहायला मिळालं. नक्कीच आपण एकत्र होतो त्या ठिकाणी स्पर्धा पाहिली होती. जबरदस्त स्पर्धा झाली होती. यावर्षी देखील ही स्पर्धा आपण पाहणार आहोत, अनुभवणार आहोत. परंतु यावेळेस आपण पाहतो ही दर्जेदार स्पर्धा आहे.
खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दोन्ही टीमच्या नावामध्ये साई आहे, कारण की एका बाजूला जर पाहिला तर साई गणेश सातपाडी आणि दुसऱ्या बाजूला साई कृपा दहिसर असे दोन्ही साईंची नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटची एज लागते, परंतु चेंडू निघून जाईल अगदी बायवेस्टच्या गॅप मधून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या वेग जर तुम्ही पाहिला ना, ज्या पद्धतीने बोईसर पालघर रेल्वे प्लॅटफॉर्म वंदे भारत एक्सप्रेस धाक धाक धावत जाते तशा सुसाट वेगाने चेंडू निघून गेला. नक्कीच नक्कीच एज लागली होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू हा अप्रतिम दर्जेने हा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, चौकार येतोय आणि 4 धावांची धावसंख्या इथे मात्र आकारली जाते, ती म्हणजेच एकंदरीत 14 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दहिसर संघ आज फलंदाजीसाठी उतरलाय, अजूनही कुठलाही विकेट आलेला नाहीये सातपाडी संघाच्या गोलंदाजाच्या खात्यामध्ये. पाहतोय आपण पुन्हा एकदा हा चेंडू चांगला होता, परंतु पुन्हा एकदा हर्षल अर्जू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडूला पकडतोय फेकतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल रन्स. या सिंगल डबलचा खेळ मात्र नक्कीच आज खेळला जातोय. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं काय जबरदस्त क्षेत्ररक्षण दहिसर संघाकडून. नक्कीच आपण पाहतोय वाणी सरांना मी या ठिकाणी मुख्य मंचावर बोलवीन. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी कामकाज नेहमीच पाहतात आणि ही पूर्ण त्यांची टीम ज्या पद्धतीने कामकाज पाहते आणि खऱ्या अर्थाने डेट काढणं, प्रत्येक आयोजकांना त्यांची डेट मिळवून देणं हे काम आपले जे बॉक्स क्रिकेट असोसिएशन आहे पालघरचा तो या ठिकाणी चोखपणे करतोय. तर वाणी सरांना मी विनंती करतोय या आपण मुख्य मंचावर या ठिकाणी आयोजकांच्या विनंतीस मान देऊन नक्कीच विराजमान व्हा. आपण पाहतोय आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय, 5 शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस चांगला चेंडू, बॅटची इनसाइड एज लागली आणि त्यानंतर पाहिलं तर सरळ चेंडू योगेशच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय, विकेट येतोय. पहिला गडी बाद होईल तो म्हणजे निशांत चोरी बाद. या ठिकाणी उपस्थिती नोंदवली जाते. आपण पाहतोय बॉक्स क्रिकेट छोटंसं अपघात झालं होतं, परंतु त्या अपघातामधून नक्कीच सावरले आणि पुन्हा एकदा उभे राहिलेत असे आमचे आदरणीय वाणी सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहतोय आणि त्यांच्याच कृपेने एक शिस्त आपल्याला बघायला मिळते. आणि मुंबईमध्ये जो वायकट्टा स्पर्धा झाली तिथे पालघर सहचा दबदबा बघायला मिळाला. त्याचं सर्वस्व ही तुमची असलेली शिस्त, तुमची असलेली डिसिप्लिन हे आम्हाला बघायला मिळालं. आणि वाणी सर खरोखर काटेकर पण प्रत्येक स्पर्धेवर नजर ठेवून असतात, प्रत्येक खेळाडू चुकून तिकडे खेळेल का, आयोजकांना कळणार की नाही ही माहिती तुमच्या लॅपटॉपमध्ये असायला मिळते. तुमचं माइंड हे लॅपटॉप बघायला मिळते आणि असंच काम वर्षानुवर्ष बघायला मिळेल. अनेक कालावधीत खेळाडू येतील पण पालघर क्रिकेट बॉक्सचं नाव खूप मोठं पाहायला मिळेल. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर महेश, पहिला चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर जर पाहिलं तर गडी बाद होईल. मिस्टर दीपेश बॅक टू द डग आउट, आउट होतोय दीपेश. थँक्यू. नक्कीच प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळते, या स्पर्धेवरचं प्रेम वाढताना आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये यापेक्षाही जास्त गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि ही स्पर्धा अगदी आतुरतेने वाट पाहत असतात प्रेक्षक वर्ग की ही स्पर्धा कधी येणार आहे. आयोजकांनी जेव्हा तारीख टाकली तेव्हा मात्र प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर खुश झाले असंच मी म्हणेन. कालच्या दिवसात 4 चेंडू 4 चौकार मारून 16 धावा विजय झाला होता. जरी स्पर्धा आपण पाहतो ही ऑनलाईन असली, कालच्या दिवसामध्ये पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये जर पाहिला तर अगदी 25,000 प्रेक्षक वर्ग या यूट्यूबला जॉईन झाले होते. प्रेक्षक वर्गाने ही यूट्यूबला नक्कीच व्हिजिट दिली होती. ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून ही यूट्यूब स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुधीर काका या ना, माझी सरपंच सुधीर काका या वरती यायचंय ना या ना वरती. आपण सुधीर नाना देखील मी अगदी सुधीर नानाचं कौतुक करीन, कारण की सुधीर काका म्हटलं तर सुरेश आणि सुधीर काका आपण पाहतोय हे नक्कीच मान्यवर आहेत या गावचे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सुरेख कामगिरी असते त्यांची, प्रत्येक सामन्यानं बारकाईने पाहण्याची कामगिरी केली जाते. नक्कीच ओळख या ठिकाणी नक्कीच पडवली जाते ज्या पद्धतीने आपण पाहतोय. महेश पुन्हा एकदा
हा चेंडू थोडासा लेटकट केला गेला. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच दोन भावांची जोडी मिनेश आणि दुसऱ्या बाजूला भावेश आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच मोठे खेळाडू आहेत, सातत्यपूर्ण खेळताना आणि जेव्हा जेव्हा स्पर्धा खेळल्यात तेव्हा एक वेगळ्या प्रकारची शैली आणि चांगली बॅटिंग बॉलिंग करताना इतिहास रचलाय. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर 40+ आहेत, परंतु काय कामगिरी करतायत जबरदस्त. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला पकडलंय. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला हर्षल पाहायला मिळाला जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना. अगदी संघ जर पाहिला तर सातपाडी संघ म्हणजे समुद्र लगत समुद्र किनारी आणि ज्या समुद्रामध्ये जसे सूर मारल्या जात आहेत त्याच पद्धतीने इथे मात्र असं म्हणेल ना की कोळ्याच्या जाळ्यात फसायचं नाही आणि कोणीही मच्छीमाराच्या जवळ यायचं नाही, तशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. व्हॉट ऑफर, ब्युटिफुल फील्डिंग. कोळी बांधव आहेत नक्कीच आपण पाहतोय सातपाडीचे सर्व कोळी बांधव जबरदस्त रीतीने इथे मात्र आपली टीम उतरवले आणि एक जर्सी या स्पर्धेला एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने ही जर्सी सजवली गेले, एका बाजूला पाहिलं तर ब्ल्यू अँड व्हाईट आणि दुसऱ्या जर बाजूला पाहिलं तर पूर्ण रेड अँड येल्लो असं कॉम्बिनेशन या जर्सीने एक वेगळं लुक दिलंय नक्कीच मी म्हणेन. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत 18 धावा झाल्यात. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय, म्हणजे येणारे चेंडू जर पाहिले तर 6 चेंडू शिल्लक आहेत. थोडीशी वाईट परिस्थिती मी म्हणेन दहिसर संघाची, कारण की इथून जर पाहिलं तर 30 ते 35 धावा जमवणं हे गरजेचं होतं. साई गणेश सातपाडी संघ खूप चांगली फलंदाजी आहे. दिवेश भावेशची जोडी आपल्याला पाहायला मिळते, नेहमीच चांगली खेळी करत असते. परंतु यावेळेस आपण पाहतोय अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडूमध्ये 2 ते 3 मोठे फटके आले तर मात्र जी धावसंख्या आपल्याला टॉप फाईट पाहायला मिळेल ती नक्कीच आपल्याला चांगली पाहायला मिळेल. निश्चितच 28 किंवा 30 धावा झाल्या तुम्हाला बघायला मिळेल, पण तेवढीच चांगली फिल्डिंग यांची बघायला मिळेल. दहिसर संघाची एक मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळेल. 3 षटक 18 धावा, शेवटचं षटक आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू ड्राईव्ह केला सरळ. आहा, काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय, अप्रतिम क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू पुनश्च जाते. प्रत्येक चेंडूवर चुंबकत्वाप्रमाणे जायचं, झेप घ्यायचं आणि चेंडूला उडवायचं. अप्रतिम त्याच्या स्पर्धा आपण बघत आहात. एका साईडला साई कृपा दहिसर आणि एका साईडला साई गणेश सातपाडी हा संघ बघायला मिळतोय. उर्वरित 5 चेंडूमध्ये किती धावा आहेत आतापर्यंत विचार केला, कमीत कमी 3 बाउंड्रीज त्याने वाचवला. एक तर अफलातून क्षेत्ररक्षण केलं. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळताना हा गोलंदाज बघायला मिळतोय. इथे सरळ ड्राईव्ह केला आहे, पुन्हा हाताला चेंडू निसटतोय, पण तेवढंच चांगलं बॅकिंग बघायला मिळतोय. व्हॉट अ ब्युटिफुल फिल्डिंग, काय दर्जाच्या सेटिंग. आणि म्हणूनच हा साई गणेश सातपाडीचं नाव अंडरमध्ये खूप मोठे घेतलं जात आहे. आणि अंडरम म्हटलं तर अगदी क्षेत्ररक्षणाच्या बळावर अनेक सामने जिंकू शकतायत. मागचीच मॅच आपण पाहिली, यावेळेस जर पाहिलं तर बॅकफुटला गेले होते, पंच करायचा होता चेंडूला, परंतु आपण पाहतोय गडी नक्की कोणता बाद झालाय. पंच आमचे एकत्रित येतील, डिस्कस करतील आणि त्यानंतर आपला डिसिजन देतील. 2 पंच येतील आणि दुसऱ्या बाजूला अजय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल पंच म्हणून आपण पाहतोय धीरज मोरे. इथे मात्र थर्ड अंपायर नक्कीच घेतलं जात आहे, कारण की थर्ड अंपायर ही भूमिका आपण पाहिली युट्यूबच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा 2 कॅमेरा असतात दोन्ही संघाला एक रिव्ह्यू असते, परंतु यावेळेस जर पाहिलं तर पंचांचा रिव्ह्यू आहे. पंचांना थोडंसं डाऊट वाटलंय, त्यामुळे क्रॉस झाला आहे, पण कोणता खेळ अक्रॉस झाला की बघायचं. आउट झालेला आहे, पण अक्रॉस कोण झालाय, कोणता फलंदाज आहे हे पाहणं गरजेचं असतं. युट्यूबचा कॅमेरा साहेब बघायला मिळतं. 2 वर्षात खूप मोठी प्रगती ही आपल्याला ओम साईच्या माध्यमातून बघायला मिळाली. कालच्या दिवसात देखील सुंदर कॅमेरा वर्क आपल्याला ओम साईकडनं बघायला मिळालं. रात्रीच्या स्पर्धेमध्ये जेव्हा स्पर्धा होते, आज मोठमोठे संघ तुम्हाला बघायला मिळतील आणि प्रत्येक एंट्री ही या स्पर्धेसाठी असेल तुम्ही देणगी म्हणून आपण बघत आहात. आमचं वर्क चालू आहे आणि बघा पंच जागेवर जागे आपलं डिसिजन देतील. बघायला मिळते कोणता खेळाडू आउट आहे, अक्रॉस झालेत की नाही हे पाहायचं आहे. काय म्हणाल, काय सुंदर क्षेत्ररक्षण. एकाकडे नक्कीच बोट दाखवलं जाईल, म्हणजे मिनेशकडे बोट दाखवलंय. इथे भावेश सेफ आहे, परंतु मिनेश या ठिकाणी बाद होईल. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे. पहा, एक गडी खूप महत्वाचा असतो. स्ट्राईकवर कोण आहे, नॉन स्ट्राईकवर कोण आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. इथून जर पाहिलं तर दीपेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. ही 3 भावांची जोडी एकाच टीम मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. जो आउट झाला मिनेश, भावेश आणि दीपेश, आणि बाजूला बसता तो अत्यंत मावस भाऊ, सख्खे मावस भाऊ. एका साईडला 3 मैदानामध्ये आणि एक आयोजक म्हणून तुम्हाला बघायला मिळते. अगदीच आतेश म्हटलं तर मामाचं गाव या ठिकाणी नक्कीच मावशीचं गाव, जे दहिसर आपण आतेशला जाताना पाहिलं होतं, स्वागत केलं होतं. त्याचं खूप चांगलं स्वागत त्यांनी देखील आतेशचं केलं होतं. हे प्रेम आहे एकमेकांचं आपण पाहतोय, कारण की
आपण पाहतोय रिलेशन टिकवणं हे माणसाच्या स्वभावावर असतं आणि तेच आतेशचा स्वभाव आपण पाहतोय नेहमीच आणि अगदी, आनंदाची आणि गोष्ट प्रत्येकाच्या सांगतोय. मदतीस धावून जाणारा आतेश आपल्याला पुन्हा पाहिजे. ऑरेंज चषक आपला वाटायला येतो जिथे सोन्याच्या कोणी टॉस केला जातो. यावर्षी कुंभोलीच्या मैदान 1 लाखाची स्पर्धा तुम्हाला पाम ग्राउंडच्या मैदानावर उपसरपंच चषक बघायला मिळेल. 1 लाखाची स्पर्धा सांस्कृतिक विकास मंडळाच्या मॅचेस बघायला मिळेल. मग अपकमिंग ओव्हरआर्मच्या 3 ते 4 टुर्नामेंट ह्या लाखाच्या आहेत. नक्कीच दरवर्षी आपण पाहतोय ओव्हरआर्म असो अंडरआर्म असो. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्हाला पालघर नगरीमध्ये अंडरआर्म क्रिकेट पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. आता मात्र पाहतोय अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा कॉम्पिटिशनने चाललंय. अगदी 1 लाखाचं पारितोषिक आपण DNCC ला पाहिलं होतं, परंतु आताच अनाऊन्समेंट झाले 2 आणि 3 लाखाचं पारितोषिक देखील अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ठेवलं जाणार आहे. इथून पाहतोय विकेट मिळेल रनआउटच्या रूपाने. ओव्हरची होते समाप्ती. 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि धावा जर पाहिल्या तर 19 धावा झाल्या आहेत. 20 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. म्हणजे या षटकात फक्त एकच धाव दिलाय. चला आपण बघूया. निश्चितच नेहमीच वेळात वेळ काढतात. बिझी शेड्यूल असलं तरी देखील आमच्या या आतेश राऊत यांच्या आयोजित धर्मवीर दिघे प्रतिष्ठान आयोजित आपण धर्मवीर चषक बघत आहात. मी आतेश YBCC आणि जय जोगण्यादेव आगवण ए संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. डीजे थांबा. आता आपण बघत आहात निश्चितच आपल्या सर्वांचे तमाम जीवाचे लाडकं नेतृत्व आपण बघत आहात. ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख आदरणीय केदारजी साहेब यांना मायेची उबदार शाल आपण प्रदान करत आहोत. या पप्पूजी या ना. हे ग्राउंड बनवण्यासाठी खूप मोठी मेहनत त्यांच्याकडनं बघायला जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. आपण बघत आहात दिवगे साहेबांना सन्मानित केलं जातं. मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेत एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. निश्चितच प्रत्येकाच्या मनावर ज्यांनी राज्य केलं, जनतेचा वाली कसा असावा हा माझ्या धर्मवीर आनंदीगे साहेबांसारखा असावा. आणि खरोखरच या गुणी आमच्या साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. वेळात काढून या स्पर्धेला येतात. कारण निश्चितच ही स्पर्धा बघितली एक सामाजिक कार्य आपण करतोय, धार्मिक कार्य करतोय, गोरगरिबांना मदत करण्यासाठी डोनेट टुर्नामेंट मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण करतोय. त्या स्पर्धेला येतात आणि खरोखरच साहेब तुम्ही येतात आम्हाला बिलकुल उभारी मिळते. आणि तुम्ही येणारी जो आशीर्वाद आमच्या नवोदित खेळाडूंना, नवोदित संघनायकांना आणि तमाम जनतेला जो मिळतो त्याचं आम्ही भारावून कौतुक केलं जाते. ओके, संतोष भाऊ कुडू यांना देखील पुष्पगुच्छ सन्मानित केलं जात आहे. निश्चितच आपल्यासाठी खूप लांबून आपल्यासाठी मॅच बघण्यासाठी दरवर्षी आवर्जून भेट देतात. खरोखरच हे विश्व अतिथींचं प्रेम आपण बघत आहात. संजय भाई साहेब यायचं. संजय भाई या. रमेश या. संजय भाई या ना. हो चला ते येत नाही आहेत. खरोखरच येतोय हे आम्ही निश्चितच दिघे प्रतिष्ठानच्या मॅचेससाठी बघायला मिळते. फक्त 20 धावा करायच्या आहेत विजयासाठी. अप्रतिम असं काम. अनेक आठवणी, अनेक मेमोरीज या माध्यमातून आपल्याला दिल्या जातात. आणि खरोखरच केदार दिघे साहेबांचं येणं हे एक प्रावीण्य बघायला मिळते. एवढी मोठी गर्दी इथे बघायला मिळते चारू बाजूनी. आणि स्पर्धा लाखाची असो 5 लाखाची असो, पण डिसिप्लिन जे बघायला मिळते ती या स्पर्धेत साहेब बघायला. वाणी साहेब काय म्हणेल? 2:30 वाजता मॅच संपल्यात काल. 7:30 बॉल टाकला गेला. इलेक्ट्रिसिटीचा थोडा प्रॉब्लेम होता म्हणून उशीर झाला. आज देखील वेळेवर मॅच बघायला मिळते. मॅच महत्वाची, पैसा नाही आहे. तुम्ही डिसिप्लिन वेळेवर करा, मॅचेस वेळेवर संपवा. 3 वाजता जाऊन झोपा. 3 तास झोप मिळाली नाही तरी माणूस पश्चिमला कामावर जाऊ शकतो. का प्रत्येकाचा आपण नोकरी कामधंदा बघायला मिळते. आणि आवर्जून तुम्ही या स्पर्धेविषयी सांगत असता. यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक आपण करणार आहोत. एका बाजूला जय जोगण्यादेव आगवण ए संघ तर दुसऱ्या बाजूला YBCC. एक आपण पाहतोय ही खूप चांगली आणि आपण पाहतोय संतोष दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संख्या झाली ती 7. अप्रतिम टॅप फटका बघायला मिळतोय. दिवेश
अवराम अंडराम दोन्ही पर्वामध्ये मोठे खेळ तुम्हाला बघायला मिळतात, ज्याने असंख्य स्पर्धा आज देखील शिवनेरी स्पर्धा खेळतात. जिंकलेत हा ध्रुव सातपाडी, इथून जिंकले की डायरेक्ट ते जाणार शिवनेरी चषक खेळण्यासाठी. चला आगवण संघ कर्णधार या आपण लगेचच. लीग बायच्या रूपात धावसंख्या 1 धावसंख्या होते ती या ठिकाणी टॉप केला जातोय. आपण पाहतोय दोन्ही संघाचे कर्णधार जितेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रेम मोरे. प्राइस दिली जाईल. कॉल असेल एका बाजूला चषक आणि दुसऱ्या बाजूला साहेब असं कॉल करायचं आहे. चला अनेक अनेक धन्यवाद साहेब, आपला वेळात वेळ काढा. कॉल आहे चषक आलाय. वायबीसीसी धन्यवाद. जिंकलाय प्रेम, टॉस जिंकलाय, शुभेच्छा द्या. आणि चला आपण बघत टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल. केदार दिघे साहेब निरोप घेतात. कसं वाटतंय ज्या पद्धतीने ही आज स्पर्धा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते आणि प्रेक्षकांची गर्दी ही अतूट आहे. मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहे. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये येऊन. या स्पर्धेबद्दल जितकं बोलेल तितकं कमीच आहे, कारण दरवर्षी ही स्पर्धा खूप छान पद्धतीने नियोजन केली जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा वेळेत संपवली जाते. त्याच्यामुळे ही स्पर्धा खेळण्यासाठी खूप छान मजा येते. आणि एक म्हणावं तर जी एंट्री फी मिळते त्या एंट्री फीचा जो नफा असतो त्या नफ्यातून आपण पाहतोय गोरगरिबांना, त्यानंतर शिक्षणासाठी मुलांना, आणि यावर्षी जर पाहिलं तर नवीन उपक्रम म्हणजे जर पाहिलं तर जे चेअर्सवर आहेत अगदी हॉस्पिटलचा खर्च उचलू शकत नाही त्यांच्यासाठी मदतीला आतिशने इथे मात्र नक्कीच एक विचार केला. काय म्हणशील त्याबद्दल. खरंच आतिशदादाचं खूप मनापासून कौतुक करेल की नेहमीच तो कार्यरत असतो आपल्या कार्याने आणि खूप अजून त्याने मोठं व्हावं आणि असंच कार्य करत राहावं नेहमी. धन्यवाद प्रेम. जितेश टॉस जिंकलं असतं तर काय डिसिजन असतं. आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता फलंदाजी करायची आहे. ऑनगोईंग मॅच चालू आहे त्यामुळे जास्त काही विचारणार नाही. तुम्हाला तुमच्या टीमला शुभेच्छा असतील. धन्यवाद. या जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. पुन्हा एकदा मी जॉईन होईन. निश्चितच वाय कट्टामध्ये बघितलं आपण, भरभरून कौतुक केलं. याच प्रेम नावाचा खेळ बघायला मिळतो. वायबीसीचे खेळाडू म्हटलं की एक मोठी दर्जेदार खेळ. तुमचा डावखुरा फलंदाज इन झालाय की नाही. दर्पण का डावखुरा फलंदाज यावर्षीपासून खेळायला मिळेल. धावसंख्येकडे होते ती 19. 1 धावाची आवश्यकता विजयासाठी. हा 5वा संघ बघायला मिळेल. आजच्या दिवसातला क्वालिफाईड साठी संघ बघायला मिळतोय. साई गणेश सातपाडी संघ इथे होतोय. खूप चांगली लढत तुम्हाला देताना बघितलं. दहिसरचा संघ साई ग्रुपात दहिसर आपण पाहिलं. आणि अशा पद्धतीने विजयी होतोय. त्यांना जायचं आहे शिवनेरी खेळण्यासाठी. यस सर, बसूया आपण बघूया. यानंतर बाकी तुम्हाला बघायला मिळते एका साईडला मायकोप आणि एका साईडला वायबीसीसी. दोन्ही मातबर संघ एकमेकांसमोर लढताना आपल्याला पाहायला मिळेल. या आगवण संघ आणि एका साईडला वायबीबी संघ, दोन्ही मोठे संघ. एका साईडला मितना राजा बघायला मिळतो. मितना राजा किती आहेत हात वरती करा. जय ओहो, जोरदार. कमी लोक दिसतात आज. आलेत मोबाईल चमकतात. आता बाकी टाळ्यांचा कडकडाट आम्हाला बघायला मिळेल. एका साईडला बघायला मिळतो वायबीसीसी